हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अरे ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो हे आहे बॅकयार्ड जिथे आम्ही स्टे करतो आहे त्याचं. तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप मस्त धुकं पडलं आहे आणि आम्ही त्याच्यात चहा एन्जॉय करतो आहे. काकांनी फुलं काढलेत बघ. समोर विहीर आहे. हां, आणि इकडे पूर्ण नारळाची झाडं वगैरे. आणि आम्ही आत्ताच घावणे चहा चटणी आम्हाला दिली जिथे आम्ही स्टे केलं त्यांनी. खरंच क्वालिटी एक नंबर होते. तुम्ही पण इकडे येणार असं म्हणजे हे पेड प्रमोशन अजिबात नाही आहे. आम्ही थांबलो, आम्हाला खूप छान वाटलं म्हणून तुम्हाला पण सांगतो. मला आत्ता नाश्ता आलेला आहे. नाश्त्याला घावणे आणि चटणी. वाव, टिफिनचं झाकण उघडलं वेळेला खूप छान वास सुटलाय. टेस्ट करून सांगतो घावणे कसे आहेत. एकदम सॉफ्ट वाटतंय. सॉफ्ट आहेत ना. टेस्ट पण छान आहे. हॅलो गाईज, आम्ही निघालो आहोत वॉटर स्पोर्ट्स करायला मालवण जेटीला. सो तुम्ही पण इकडे येणार असाल, आम्ही जिथे स्टे करतो त्यांनी आम्हाला नंबर दिला आहे बुकिंगसाठी. सो आम्ही त्यांच्या थ्रू तिकडे निघालो आहे. त्यांचे पॅकेजेस असतात. सो मी तो नंबरसुद्धा शेअर करेल. जर तुम्हालासुद्धा करायचं असेल इकडे वॉटर स्पोर्ट्स तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता. तर दाखवतो आम्ही काय काय वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत ते. स्टे ट्यून विथ अस. तर त्यामध्ये तुम्हाला स्कुबा डायव्हिंगसाठी 2 गाईड असतात. प्रत्येकासोबत 2 गाईड असणार. ते तुम्हाला माहिती देणार, ट्रेनिंग देणार आणि नंतर लॅडरचं साईन करून खाली स्कुबा. तर त्या देखील त्या सहजपणे करू शकतात. घाबरण्यासारखं, भीती वाटण्यासारखं काही. आम्ही आत्ता निघालो आहोत वॉटर स्पोर्ट्स करायला. सो इकडे कोरल वर्ल्ड ह्यांच्या थ्रू आम्ही बुकिंग केलं आहे. आणि ह्यांचं पॅकेज असं आहे की 1500 ते पूर्ण वॉटर स्पोर्ट्स देत आहेत. आणि फक्त स्कुबा केलं तर त्याच्यात पण त्यांचे असे डिफरंट वेज आहेत की नॉर्मल वॉटरमध्ये 400 रुपीज चार्ज करतात. थोडं मिडल वेला गेल्यावरती 800 आणि डीप डायविंग केलं तर 1300 रुपये 1300 रुपीज चार्जेस करतात ते. आणि पॅरासेलिंगचे 300 असं सिंगल केलं तर. पण जर तुम्ही पॅकेज घेत असाल तर 1500मध्ये फुल ओव्हरऑल पॅकेज मिळतं त्यांचं. त्याच्यामध्ये जेटस्की, स्कुबा डायविंग, पॅरासिलिंग आणि बनाना राईड आणि बंपर राईड असे 5-6 राईड्स मिळतात. सो तुमच्याने तुम्ही बुकिंग करू शकता. सो आम्ही फक्त स्कुबा डायविंग आणि पॅरासिलिंग घेतलं आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो कसा आहे एक्सपिरियन्स. हो, हे सगळे वॉटर स्पोर्ट्स मालवण जेटीला होत आहेत. सो आम्ही आलो आहे मालवण जेटीला. रेडी फॉर द वॉटर स्पोर्ट्स. आम्ही आता बोटमधून निघालो आहे आणि आता वॉटर स्पोर्ट्स चालू होणार आहे. काय म्हणले ते? तुम्ही किल्ला आणि तिथनंच तुम्हाला पिक करून हे केलं. सो इथे आम्हाला ज्यांच्याकडून आम्ही बुकिंग केलेलं द कोरल वर्ल्ड ते आम्हाला सिंधुदुर्ग पण त्या पॅकेजमध्येच दाखवणार होते. पण ऑलरेडी आम्ही आदल्या दिवशी ते बघितलेलं म्हणून आम्ही ते घेतलं नाही. पण जर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करणार असाल तर त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग फोर्ट पण इन्क्लूड करून घ्या. म्हणजे पर हेड 100 रुपीज तुमचे तिथे वाचू शकतात. सेपरेट बुकिंग करायची गरज नाही आहे. कसला भारी दिसतोय सिंधुदुर्ग किल्ला. Hello guys, we are good to go for adventure. So we both are training here. आम्ही दोघांनी सेम आउटफिट केलाय. काय म्हणतात, ॲडव्हेंचर टाइम टू एक्सप्लोर द गुड क्वालिटी टाइम. सो आता आमचं वॉटर स्पोर्ट्स चालू होईल.
नहीं किया है इसके पहले डाइविंग? फर्स्ट टाइम सब लोग? अच्छी बात है। स्विमिंग किसको आता है? किसी को नहीं। 3 जण. ओके, अच्छी बात है, लेकिन अभी इधर स्विमिंग करना नहीं है, ओके? हाथ पैर हिलाने नहीं है। कळलं का सोनू? ओके, हाथ पैर हिलाना नहीं है, गाइड है वही तैरने वाला है। सो इथे जे गाईड आहेत ते आम्हाला प्रॉपर सेफ्टी इन्फॉर्मेशन देत होते. स्कुबा कसं करायचं, काय काय सेफ्टी पर्पजसाठी रूल्स आपण फॉलो करायचे, ते सगळे ते इन्फॉर्मेशन तिथे देतात. कंफर्टेबल का सिग्नल है, गाइड को दिखाना है पानी के अंदर, नहीं तो पानी के हाथ बाहर निकाल के दिखाओगे तो बोट में उसको दिखेगा, गाइड को नहीं दिखेगा। ओके, क्योंकि गाइड का ध्यान आपके ऊपर पानी के नीचे, और कुछ प्रॉब्लम हो जाता है तो ये अनकंफर्टेबल। ये दिखाने के बाद गाइड आपको 10 सेकंड के अंदर ऊपर लेके आएगा, हाथ पैर हिला के ऊपर आना नहीं है। ग्लास लगाने के बाद नाक और आइस पूरा बंद हो गया है, ओके? इतना फेस बंद हो गया, आपका भी इतना ही बंद हो जाएगा। आपको मुंह से सांस लेना है, मुंह से ही छोड़ना है। नाक से लोगे छोड़ोगे तो गॉगल में पूरा पानी चला जाएगा 100%। नाक से लोगे छोड़ोगे तो 100% नाक में पानी चला जाएगा। ऐसा करना नहीं है, ओके? ये इधर से और इधर से पानी चला जाएगा, दिख रहा है? और आप ऐसे करोगे तो इधर फॉग आएगा, बाद में पानी के अंदर कुछ नहीं दिखेगा। ओके, आपको ऐसे ही रखना है। आप लिप्स मूवमेंट करोगे, मुंह में पानी चला जाएगा। ओके, लिप्स मूवमेंट करना नहीं, एक ही जगह पे रखना है। लिप्स आउट एंड ये देखो, होल्ड करना नहीं है, रोक के रखना नहीं है, कंटिन्यू इन आउट। बबल्स आएंगे ऐसे, उसको डरना नहीं है। वो कान में आपको टच होके जाएंगे, बगल के सामने में से जाएंगे, आपको लगेगा कान में पानी चला जाएगा। लेडीज, आपके कान में पानी टच हो गए तो आप ऊपर आ जाओ, ऐसा मत करो, कान में पानी नहीं जाता है। ओके, मुंह में पानी चला जाएगा, ऐसा भी करना नहीं है, ओके? ये आप पहनोगे तो उसमें जलन नहीं होगा। तीसरी बात, ये स्कूबा का वेट सूट है, इसमें आपका प्रोफेशनल वीडियो आता है, समझ में आया? आपको चाहिए तो इसका चार्ज 200 रुपीज़ है, ओके? डाइविंग होने के बाद आप इधर बैठने के लिए आपको बहुत टाइम लगेगा, इधर बैठ सकते हो आप बोर होते हो तो उधर जैकेट दिया हुआ है, 100 रुपीज़ चार्ज, आप तैर सकते हो, इधर स्विमिंग कर सकते हो। बिना जैकेट का नहीं, स्विमिंग कर सकते हो जैकेट पहन के, 100 रुपीज़ चार्ज, ओके? डन? सब जगह पे चार्जेस है गाइस, बिजनेस चल रहा है. असं वाटतं फुल पॅक झालाय तू. के नीचे रॉक्स है, वो गाइड आपका एक हैंड टच करेगा. सो प्रतीक आता स्कूबा डायव्हिंगला निघालाय. इथं ते परत एकदा ट्रायल देतात, बबल्स काढायला लावतात आपल्याला, ब्रीद इन ब्रीद आउट नीट प्रॉपर येत आहे की नाही ते एकदा आपल्याला ट्रायल आणि एक्सरसाइज करायला लावतात आणि मगच ते पाण्यामध्ये उतरवतात. मला जेन्युअनली कोरल वर्ल्डची सर्व्हिस खूप आवडली, कारण की ते ईच जण आम्हाला प्रॅक्टिससाठी सांगत होतं की इन आउट कसं करायचं, कारण मास्क घातल्यानंतर आपलं पूर्ण नोज पॅक होतं, त्यानंतरनं इन आउट कसं करायचं. इथे सुद्धा त्यांनी जॅकेट वगैरे वेअर केल्यानंतरनं बबल्स काढताना पण परत एकदा मला सगळं एक्सप्लेन केलं, कारण खूप वेळा कसं होतं गर्ल्स मोस्टली जास्त पॅनिक होतात पाण्यात उतरल्यानंतरनं, आपल्याला ब्रीद इन आउट प्रॉपर करता येत नाही, त्यामुळे स्कुबा आपलं प्रॉपर होत नाही. ते जेन्युअनली ट्राय करतात की आपलं प्रॉपर स्कुबा व्हावं आणि सगळं आतून सुद्धा आम्हाला फिरवून दाखवलं. पाणी जाणार लेडीज लोक तुम्ही सेल्फी पाऊट कसं करता, सिरियसली बोलतोय बघ, पाऊट करायचे बघ, याच्यात एअर आहे ती ॲटोमॅटिक तुला येणार नाही, खेचून घ्यायची आहे. हे बघ एअर खेचायची आणि फुंकर मारायची, ज्यावेळी फुंकर मारणार त्या बबल्स येणार, कानाला टच होऊन जाणार, त्याला घाबरायचं नाही. बबल्स यायला पाहिजे तुम्हाला कळणार, व्यवस्थित श्वास घेते आहे, लक्षात ठेव. चुकून सुद्धा खाली बघ असं केलं की पाणी जाणार, पूर्ण ओठ शेवटपर्यंत पाऊट राहायला पाहिजे. फर्स्ट टाईम व्हिडिओ 1 मिनिटाची आहे, ही झाली की मी तुला वरती घेतो. तुला परत वाटलं मला जायचं आहे तर मी फिरवणार, मध्येच तुला परत फिरवताना वाटलं बस झालं मला, मी साईन द्यायची, फक्त ह्याच्याकडे फोकस कर. हा कर चा ओठ पाऊट कर, पूर्ण पाऊट, हां श्वास खेच. करत राहा, बरोबर करते. लॉंग ब्रीथ कर,
परफेक्ट परफेक्ट. हां हेच करायचं आहे. स्विमिंग करायची नाही, हात पाय हलवायचे. थोडा सोडून या, थोडं बिंदास. पाण्यात घेऊ, घाबरू नको. हा जो कोरल जीव आहे तो रिअल कोरल आहे. तर हे फक्त तुम्हाला मालवणमध्येच बघायला मिळेल. तारकल्लीमध्ये वगैरे गेलात तर नाही बघायला मिळणार, कारण मी स्वतः तारकल्लीमध्ये सुद्धा स्कुबा केलं आहे. पण तिकडे असे कोरल नाही आहेत, तिकडे दगडी आहेत, आपली जी नॉर्मल दगडी असतात ती. इकडचे कोरलचे पार्ट त्यांनी काही कट करून तिकडे नेलेले आहेत. सो ॲक्च्युअल कोरल बघायचं असेल तर ते मालवण जेटीलाच बघायला मिळेल. इथे जसं तुम्हाला वाटलं की आपल्याला आता गुदमरते, सफोकेशन होत आहे किंवा नाकात किंवा तोंडात पाणी जात आहे, तर आपण सिग्नल देऊन त्यांना वर आणायला सांगू शकतो. वर आणल्यानंतरनं ते सुद्धा परत एकदा आपल्याला खाली नेतात, पूर्ण फिरवून आणतात. असं काही नाही आहे की तेवढाच टाईम आहे आणि तेवढ्याच टाईममध्ये आपण बाहेर यायचं आहे, असं काही नाही आहे त्यांचं. आपल्याला जितका वेळ पाहिजे तितका वेळ ते फिरवतात. फक्त एवढंच की आपल्या कानाला जास्त त्रास होतो, कारण ते बबल्सचा आवाज आणि ते फुल एअर पकडून जाते त्यामुळे. खाली मस्त झालं, फक्त कानाला खूप प्रेशर येत आहे. अजून एक आहे. खूप कानाला प्रेशर येत हे दुखतंय. ए नाही नाही नाही, फ्लो मध्ये घे तू तुझ्या, फक्त सुरुवात. खाली जाऊ. हो मागे आहे, समोर नसणार. त्यांना साईडला हात दे, हात दाखव. पूजा काही घेऊन आली असतो. पूजा एवढं डीप गेली की झाड पण घेऊन आली. कसा होता एक्सपिरियन्स? हे अंकल खूप छान. आम्ही आत्ता आलेलो आहोत स्कुबा डायव्हिंग करून. एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. खाली पूर्ण डीप आम्ही गेलेलो, पूर्ण रॉक, फिश, सगळ्या प्रकारचे फिश भेटले बघायला. सो पूजा, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला भारी वाटलं. ॲडव्हेंचर. सोनू, खालचं पण घेऊन आले. कसा होता एक्सपिरियन्स? पूजा इतकी डीप गेलेली की ती झाड पण घेऊन आली वरती. मी व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे, मी घेतलंय त्याचं शूट. वरच्यांना दाखवायला खालची झाडं घेऊन आली. इथे बाकीचे पण वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की जेटस्की, हे जे दिसते तुम्हाला ते बंपर राईड आणि बनाना राईड वगैरे असे बरेच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. सो ते पण तुम्ही करू शकता. पण आम्ही डायरेक्टली पॅरासेलिंगला गेलो होतो. पॅरासेलिंगचा एक्सपिरियन्स नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला विसरू नका. आणि हा व्लॉग आवडले की नाही तो कमेंटमध्ये नक्की सांगा. टिल देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.